काल रात्री 10 वाजेपर्यंत इकडे विशाल दादा मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरीत बसलो होतो आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला फॉर्च्युनरची सिनेमॅटिक रील शूट करायची होती। ती कोणची माहिती का, आपले रुमाले बाबा आहे ना त्यांचा वाला नातू म्हणजे शाश्वत आला होता पुण्यावरून आता, आणि तो सकाळीच रूमवरती आला ना आपल्याला म्हणतो आपल्याला ना सिनेमॅटिक शूट करायचंय। मग रील साठी जेवढं काही मटेरियल लागत होतं तेवढी शूट झाल्याच्या नंतर आहे ना दुपारून आता आपल्याला शेवटचा पेपर होता। मागल्या 3-4 दिवसापासून पेपर चालू होते ना, आज शेवट पेपर होता। आजचा पेपर संपला का आपण दिवाळीला घरी जाणार होतो। 3-3:30च्या दरम्यान पेपर देऊन रूमवरती आलो, मित्रांना टाटा बाय बाय केलं, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ना आपण निघालो मग घरी। आता मला ब्राह्मणवाड्यापर्यंत येस्तवर 6 वाजले होते आणि बराच अंधार पण पडायला लागला होता। आता घरी फोन केला तर आपला बारका बंधू कबड्डी खेळायला बाहेर जायला होता आणि मग पप्पा येणार होते न्यायला। म्हटलं तोपर्यंत पायी चालाव, पण आपल्याला मध्येच हा कार्यकर्ता भेटला बरं का। हा मला म्हणतो होता मित्रा चल तुला मी घरी सोडितो, पण म्हटलं याच्या गाडी बसल्या हा आपल्याला घरी नाही डायरेक्ट घाटातून खाली न्यायला बसलाय। तेवढ्या तिकडे आपल्याला एक कळमचं पाहुणं भेटलं, त्यांच्या गाडीमध्ये कळमपर्यंत आलो आणि तिथून पुढे तर काय पप्पा न्यायला आले होते घरी। आता बराच टाइम झाला होता, तेवढ्यात आपला आहे ना मोठा बंधू सूरजचा पण फोन आला होता। तो पण आता संगमनेर वरून घरी येत होता आणि त्याला आणायला लिंगदेवला जायचं होतं। घरी आल्याच्या नंतर बॅग ठेवून आपण डायरेक्ट आलो लिंगदेवला। आता इकडे दिवाळी निमित्त आहे ना लिंगेश्वराच्या मंदिराला एकदम भारी अशी लाइटिंग वगैरे केली होती। बाकी मग आता दर्शन वगैरे करून आम्ही तर घरी आलो होतो। तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या म्हणजे आपली पुढले दिवाळीचे ब्लॉग बघायला भेटतील।